बँडिट ओव्हरची। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया बँडिट ओव्हर द वायरची लेवल 2। तर याच्यामध्ये आपल्याला टास्क काय दिलाय तर द पासवर्ड फॉर नेक्स्ट लेवल इज स्टोअर इन द फाईल कॉल्ड स्पेसेस इन दिस फाईल नेम लोकेटेड इन द होम डिरेक्टरी। म्हणजे होम डिरेक्टरी आहे ज्याचं नाव आहे स्पेसेस इन दिस फाईल नेम। ओके, आणि आपण ह्या लेवलला क्रॉस करण्यासाठी आपण कमांड्स ह्या सगळ्या यूज करू शकतो। ठीक आहे, सर्वात पहिलं तर आधी लॉग इन करून घेऊया लेवल 2 मध्ये। मी इथे एंटर करतो 2। ठीक आहे, पासवर्ड पण मी इथे पेस्ट करतो। ठीक आहे, पासवर्ड मी एंटर केला पण तो ऍक्च्युअली दिसणार नाही तुम्हाला, तर मी इथे एलएस करतो सिम्पली। आता तुम्हाला दिसत असेल एक फाईल आहे। ठीक आहे, जर मी ती कॅट केला ना सिम्पली कॅट स्पेसेस इन दिस फाईल नेम, ठीक आहे, तर आता आपल्याला बघू शकता डिस्प्ले होईल। तुम्हाला जर मी हे स्लॅश काढून जर मी दाखवलं तुम्हाला, ठीक आहे, ओके, हे नाही, मी स्लॅश जे आहेत ते तुम्हाला काढून दाखवतो। जर मी सिम्पली असं एंटर केलं तर आपल्याला बघू शकता तुम्ही आउटपुट शो नाही होणार। ठीक आहे, जर मी इकडे सिम्पली असंच एंटर केलं आता बघू शकता नो सच फाईल और डिरेक्टरी। ठीक आहे, तर याचे जे आहेत ते दोन मेथड आहेत ते मी तुम्हाला सांगतो, जे की आता मी तुम्हाला दाखवलं होतं। बघू शकतात मी सर्वात पहिला काय करतो कॅट करतो आणि स्पेसेस इन दिस फाईल नेम जर मी एंटर केलं आता आपल्याला बघू शकतात पासवर्ड जो आहे तो डिस्प्ले झालेला आहे। ही एक मेथड आहे याच्यामध्ये स्पेसेस प्रत्येक एका वर्ड नंतर ठीक आहे स्लॅश तुम्हाला द्यायचा आहे। तर आता मी तुम्हाला सेकंड मेथड सांगतो जी की आहे कॅट, त्यानंतर इथे डबल कोट्स मध्ये तुम्हाला एंटर करायचं त्या फाईलचं नाव। ठीक आहे, स्पेसेस इन दिस फाईल नेम। ठीक आहे, एवढं सिम्पली एंटर करा। बघू शकतात ही एक मेथड होती, ही एक सेकंड मेथड आहे। सिम्पली एंटर करा असं बघू शकतात आता पण तुम्हाला पासवर्ड जो आहे तो इथे डिस्प्ले होऊन जाईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही लेवल क्रॉस करू शकतो। तर आता हा मी कॉपी करतो। तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये। होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।